हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहतं. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे पाहू शकता मी ही पालकची भाजी घेतलेली आहे आणि ही छान निसून घेतलेली आहे बघा. स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे. कवळी देठ आहे ही, जास्त काही मी काढली नाही. कवळी देठ राहून द्यायची मैत्रिणींनो. पाहू शकता भरपूर सारं पौष्टिक आहे ही पालकची भाजी, आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. तर पालेभाज्या खात जावा आणि करीत जावा. तर ही भाजी आपल्याला आता स्वच्छ धुतलेली ही साईडला ठेवते आणि इथे मिरच्या घेतल्यात बघा भरपूर साऱ्या. त्या ह्या मिरच्या मी बारीक एकदम वाटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून पण टाकू शकता किंवा अशा बारीक चिरून पण टाकू शकता. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने ही रेसिपी मी बनवते, त्या पद्धतीने तुम्ही बनवून करून बघा. खूप छान होती आणि झटपट डब्यासाठी टिफिनसाठी ती लवकर झटपट होणारी रेसिपी आहे आणि सोपी पद्धत आहे एकदम. तर पाहू शकता मिरच्या अशा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला लसूण पण बारीक चिरून टाकायचं आहे. तुम्ही लसूण ठेचून पण टाकू शकता किंवा वाटून पण टाकू शकता, पण मी इथे चिरून टाकणार आहे. थोडी वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी जशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा. खूप छान होती. छान असं लसूण आपण बारीक वाटून घेतलं आहे. तर मिरच्या लसूण वाटून झालेले आहे, ते चिरून झालेले आहे मैत्रिणींनो. तर हे साईडला ठेवते मी आता. आणि जी भाजी मी पालकची स्वच्छ धुवून घेतलेली ती चिरून घ्यायची आपल्याला इथे. छान बारीक चिरून घ्यायची बघा अशा पद्धतीने. तर पालक आपला छान बारीक चिरून झालेला आहे मैत्रिणींनो. दुसरा पण पालक याच पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचा आहे. पालकचे पण भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो. कुणी हाटून भाजी करतं, कुणी पालकची भाजी पण करतात, पकोडे पण बनवतात. तर अशाच पद्धतीने मी सर्व पालक चिरून घेणार आहे. तर सर्व पालक मी चिरून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही इथे. आता हे साईडला ठेवूया. आणि त्यानंतर इथे बघा मुगाची डाळ अर्धा तास जरा भिजत घातली होती. आता ही स्वच्छ पाण्याने आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे बघा. आणि हा कांदा आपल्याला एक बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही पालक कशी बनवता मैत्रिणींनो मला नक्कीच सांगा. मी थोडी वेगळी पद्धत आहे ही, वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तुम्ही मुगाची डाळ टाकून बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर कांदा आपला चिरून झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस कवळायचे, गॅस पेटवून घ्यायचं इथे आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा. कढई तापल्यानंतर मी इथे तेल टाकून घेणार आहे.
1-1.5 पळी मी तेल टाकून घेते। तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला जास्त कमी लागतं त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता। तेल तापल्यावर जिरं टाकून घ्यायचं 1 चमचा। जिरं छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घेते मी। भरपूर सारा लसूण चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला लसूण बघा अशा पद्धतीने। त्यानंतर हिरवी मिरची चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे। हिरवी मिरची पण तेलावर चांगली परतून घ्यायची 1-2 मिनिटं। त्यानंतर मीडियम साईजचा मी एक कांदा चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि कांदा पण आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने मऊ होस्तोवर चांगला। कांदा छान परतून झालेला आहे तर आपण आता हळद टाकून घेऊया। 1 चमचा मी इथे हळद टाकून घेतली। हळद टाकून झाल्यावर परत छान हे मिक्स करून घ्यायचे बघा कांद्यासोबत। त्यानंतर मुगाची डाळ टाकून द्यायची आणि मुगाची डाळ पण 1-2 मिनिटं तेलावर परतून घ्यायची। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की ही रेसिपी एकदा करून पहा, खूप छान होती। डाळ छान परतल्याच्या नंतर आपल्याला पालक टाकून घ्यायचं आहे बघा। स्वच्छ धुवून घेतलेला पालक मी, चिरायच्या आधीच धुवून घ्यायचा। पाहू शकता पालक किती आपल्याकडे फुल भरली आहे, पण शिजून खूप कमी होतो हा पालक। तर छान मिक्स करून घेऊया आपण। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। शिजायला पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो, लवकर शिजल्या जाते ही पालक आणि मुगाची डाळ। डब्यासाठी टिफिनसाठी तुम्ही नक्की करून बघा, खूप झटपट होणारी रेसिपी आहे। ते 1 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया। 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी वर खाली करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने। त्यानंतर परत झाकण ठेवून घेतलंय मी। तर मस्त ही आपली ही पालकची भाजी झालेली आहे मैत्रिणींनो। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो। खूप छान लागते ही, अशा पद्धतीने तुम्ही मुगाची डाळ टाकून नक्कीच करा, सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे ही। तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा मैत्रिणींनो। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन।